गौतम अदानी आणि भाजप वेगळे नाहीत, एकच आहेत अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे। मुंबईचं नाव बदलून अदानी नगर करतील अशी टीका त्यांनी केली आहे। आपल्या माणसाला कंत्राट द्यायचं आणि त्याच्याकडून इलेक्ट्रोल बॉन्ड घ्यायचा हा भाजपचा गोरखधंदा आहे अशी टीका त्यांनी केली। बघा, गौतम अडाणी आणि भारतीय जनता पक्ष वेगळे नाही। इलेक्ट्रोल बॉन्डचा जो विषय सुप्रीम कोर्टाने फटकार लावलेली आहे आणि ज्यांनी इलेक्ट्रोल बॉन्ड विकत घेऊन भारतीय जनता पक्षाची तिजोरी भरली आहे त्यांची नावं जाहीर करा, ही जी सूचना तो आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहे त्याच्यामध्ये अडाणीचं नाव सगळ्यात वर आहे। मला खात्री आहे अशा प्रकारचे ठेके द्यायचे आपल्या उद्योगपतींना आणि त्या बदल्यात शेकडो कोटीचे इलेक्ट्रोल बॉन्ड्स घ्यायचे निवडणूक निधी म्हणून, हा भारतीय जनता पक्षाचा गोरखधंदा आहे। अख्खी मुंबई अडाणींना, म्हणजे मुंबईचं नाव उद्या बदलून बरं का अडाणी नगर केलं तर 106 हुतात्मे यांनी मुंबईसाठी हुतात्म्य दिलं आहे त्यांना स्वर्गामध्ये पुन्हा एकदा आत्महत्या करावी लागेल किंवा हौतात्म्य पत्करावं लागेल। काय करतात तुमचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, महाराष्ट्र स्वाभिमानी, हिंदुत्व रक्षक, काय करतात काय कोल्हापुरात बसून? अख्खी मुंबई एका उद्योगपतीच्या घशात चालली आहे आणि त्या मुंबईवरचा मराठी ठसा फुसला जातोय आणि हे दिल्लीवाल्यांची पुसत बसले आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।